घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी बातमी हाती येते। घाटकोपर प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी हे आदेश दिलेले आहेत। दरम्यान मृतांचा आकडा 17 वर गेलाय। तपासादरम्यान भावेश भिंडेंच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त करण्यात आली। त्यानुसार आता पुढील तपास सुरू आहे। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट आपण बघतोय। दरम्यान या संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडून। जुई, आपण बघतोय घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी आता एक मोठी अपडेट येते, काय येते नेमकी अपडेट? सौरभ, घाटकोपर दुर्घटनेला आता एक आठवडा पूर्ण होऊन गेला आहे। 13 तारखेला घाटकोपरमधलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपवर पडलं होतं आणि त्यामध्ये 17 जणांनी आपला जीव गमावला। कालच जी माहिती मिळाली रात्री, त्या माहितीनुसार एक रिक्षा चालकाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे मृतांचा आकडा 17 वर पोहोचलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता एसआयटी नेमण्यात आलेली आहे। एसआयटी मार्फत या सगळ्याची चौकशी करण्यात आली आहे। 6 अधिकारी नेमले गेलेत या एसआयटीच्या टीममध्ये। जर आपण पाहिलं तर मग मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनीही हे आदेश जारी केले आहेत एसआयटी स्थापन करण्याची। भावेश भिंडे जो या इगो होर्डिंगचे मालक आहेत, त्यांच्या कार्यालयामधून काही कागदपत्र जी आहे ती गोळा करण्यात आली होती आणि त्या कागदपत्रांची देखील आता तपशील चौकशी केली जाणार आहे। त्याचसोबत या परिसरामध्ये ह्या जे होर्डिंग होतं त्याला पैसा कुठून येत होता, कोणाकोणाला पैसा पुरवला जात होता, याची देखील तपशील चौकशी आता केली जाणार आहे। त्यामुळे भावेश भिंडे यांना अटक केलेली होती आणि आता एसआयटी मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। नेमकं कोण गुन्हेगार आहे आणि कोणाकोणाला पैसे दिले गेले होते, कोणाकोणाकडून पैसे आले होते, या सगळ्याची चौकशी एसआयटी करणार आहे। 6 अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम नेमण्यात आली आहे आणि आता ही लोक अधिक चौकशी करणार आहेत। सौरभ, निश्चितच आपण बघतोय अधिकची चौकशी ते करणार आहेतच, पण सोबतच यातनं अजून एक अपडेट की त्यांनी एसआयटी स्थापन केल्यानंतर आता कारवाई देखील लवकरच सुरू होईल। काही महत्त्वाची कागदपत्र त्यांच्या कार्यालयातनं जप्त केल्याची बातमी देखील पोहोचते। सौरभ, निश्चितच मी मागाशी देखील त्याचा उल्लेख केला की भावेश भिंडे यांच्या कार्यालयातून काही महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहे आणि याच कागदपत्रांच्या मार्फत या कागदपत्रांच्या बेसिसवर चौकशी पुढे केली जाणार आहे। कारण का ही महत्त्वाची कागदपत्र मानली जात आहेत। भावेश भिंडे यांचा कोणासोबत व्यवहार होता, कोणाकोणाला त्यांनी पैसे दिले आहेत, कोणाकडून पैसे घेतले आहेत, ह्या सगळ्याचा तपशील त्यांना सापडला असल्याची माहिती मिळत आहे आणि म्हणून आता एसआयटी वेगाने चौकशी करणार आहे। कारण का 17 जणांचा मृत्यू झालेला आहे या होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणि त्यामुळे 17 जणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या भावेश भिंडेला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी एसआयटीचं पथक वेगाने काम सुरू करणार आहे। जे कागदपत्र सापडले आहेत त्या कागदपत्रांच्या आधारावरती चौकशी केली जाणार आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये कोण डीलर्स आहेत त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे, अशी देखील माहिती आपल्यापर्यंत मिळते। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।